नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आइए रुक करते इस खबर की ओर। चंद्रपुर महानगर पालिका की 66 सीटों के लिए 15 जनवरी को हुए चुनाव का परिणाम आज घोषित कर दिया गया। कांग्रेस और उसके सहयोगी दलों ने 30 सीटों पर जीत दर्ज कर बहुमत हासिल किया, जबकि भाजपा 23 सीटों पर सीमित रही। कांग्रेस की इस ऐतिहासिक जीत के बाद महापौर और अस्थायी समिति के चुनाव में जबरदस्त राजनीतिक घमासान तय माना जा रहा है। शिवसेना उद्धव गुट ने 6 सीटें, वंचित बहुजन अघाड़ी 2, AIMIM 1, शिवसेना शिंदे गुट 1, बसपा 1 सीट और 2 निर्दलीय उम्मीदवार विजयी रहे। सांसद प्रतिभा धानोरकर ने इसे धनशक्ति बनाम जनशक्ति की लड़ाई में जनता का ऐतिहासिक फैसला बताया। उन्होंने कहा कि ये जीत सिर्फ कांग्रेस या किसी नेता की नहीं, बल्कि लोकतंत्र में विश्वास रखने वाले हर नागरिक की है। धानोरकर ने आगे कहा कि विकास केवल कागजों और विज्ञापनों तक सीमित नहीं होना चाहिए। जनता की आवाज सुनी गई और अब इसे अमल में लाने का वक्त है। चुनाव में कांग्रेस की सफलता के पीछे पार्टी की एकजुटता और मजबूत रणनीतिक नेतृत्व का बड़ा हाथ है। विधानसभा गुट नेता विजय वडेट्टीवार, विधायक सुधाकर अडवाले, जिला अध्यक्ष सुभाष धोटे, वरिष्ठ नेता विनोद दत्तात्रेय और महिला जिला अध्यक्ष कुंदाताई जेणकर के मार्गदर्शन में कांग्रेस ने स्वच्छता, पानी, सड़क और भ्रष्टाचार जैसे मुद्दों को चुनावी एजेंडा बनाया। धानोरकर ने चुने गए कांग्रेस नगर सेवकों से कहा कि वो जनता की सेवा के लिए निष्ठा और जोश के साथ काम करेंगे। वहीं महानगर पालिका का संचालन पारदर्शी और जनोन्मुखी होगा। उनका लक्ष्य है भ्रष्टाचार मुक्त चंद्रपुर। काँग्रेस पक्षाने कमबॅक केलेला आहे। सर्वात मोठा पक्ष काँग्रेस झालेला आहे। कशा प्रकारे सत्ता स्थापन करणार? नक्कीच ज्या पद्धतीचा विजय आम्हाला नगरपालिकेत तोच विजय परत अपेक्षित आम्हाला विजय या महापालिकेत सगळ्या त्या चंद्रपूरकरांनी दिला, त्यासाठी चंद्रपूरकरांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। आणि कुठेतरी या 10 वर्षाच्या काळात भाजपच्या सत्तेला सगळी जनता कंटाळली होती आणि ते कंटाळलेली जनता मतात परिवर्तन होऊन या ठिकाणी आम्हाला कुठेतरी बहुमताच्या जवळपास आम्ही पोहोचलो। मला विश्वास आहे नक्कीच आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेत सत्ता स्थापन करणार। महापौर हा काँग्रेसचा या ठिकाणी बसणार आणि ज्या पद्धतीचं घवघवीत यश हे काँग्रेस पक्षाला मिळालं, जनतेचा कौल हा आमच्या बाजूने होता आणि कुठेतरी सगळ्या कमिशनखोरांना बाजूला ठेवून स्पष्ट आणि स्वच्छ सरकार लोकांना हवं होतं आणि ते अपेक्षित सरकार आम्ही या चंद्रपूरकरांना नक्की देऊ। तो विश्वास चंद्रपूरकरांनी आमच्यावरती टाकला। त्या विश्वासाला कुठेतरी आमचे काँग्रेसचे निवडून आलेले शिलेदार तडा जाऊ देणार नाही याची काळजी नक्की या ठिकाणी घेईल। परत एकदा मी सगळ्या चंद्रपूर मानवाच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास आम्हाला टाकला त्या विश्वासाला सार्थकी नक्की आमचे शिलेदार लावेल, सार्थकी लावल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। काही मॅजिक फिगरला अजूनही काही आकडे जे आहे ते कमी पडत आहेत। मॅजिक फिगरला आकडा जरी कमी असला तरी आमची जवळपास आम्ही म्हणजे बहुमताच्या जवळपास पोहोचलो आणि लागणारी जे 1-2ची संख्या आहे ती आम्ही आमचे जे काही मित्र पक्ष असतील त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी 100% म्हणजे शिवसेना असतील, म्हणजे पक्षाचा विषय नाही, UPT असेल, वंचित असेल आणि काही अपक्ष पण असेल त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचं सरकार नक्की स्थापन करू। थँक्यू। विधानसभेच्या निकालानंतर जे काही महाराष्ट्रातलं चित्र उभं झालं त्यानुसार 16 आमदार आमचे, परंतु आजही आम्ही अनेक महानगरपालिकेमध्ये लातूर असेल, कोल्हापूर, चंद्रपूर, अमरावती, भिवंडी अशा अनेक महानगरपालिकेवर आम्ही आमचं वर्चस्व स्थापित केलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की एकीकडे प्रचंड सत्ता, प्रचंड पैसा आणि यंत्रणा या विरुद्ध हा जो काही निकाल आम्हाला मिळाला हा जनतेच्या मनातील विचार आहे, विजय असं मी मानतो। जनतेने जो दिलेला कौल आहे या सगळ्या विरुद्ध म्हणजे सत्ता, एजन्सी, पैसा आणि मतदारामध्ये वेळ या सगळ्यावर मिळालेला हा जो विजय आहे हा निश्चितपणे काँग्रेसला पुढच्या वाटचालीला एक उत्तम यश आहे असं मी मानतो। आतापर्यंत आलेल्या सगळ्या निकालामधून एक प्रभागाचा 17 नंबरच्या प्रभागाचा निकाल येणे बाकी आहे। 16 प्रभागाच्या निकालातून काँग्रेसला आतापर्यंत 27 जागेवर विजय प्राप्त झालेला आणि या बहुमत मिळवण्यामध्ये
आम्हाला आता सर्वात मोठा पक्ष आणि महानगरपालिकेवर काँग्रेसची आणि मित्र पक्षाची सत्ता येण्यामध्ये आता कुठेही आम्हाला अडचण नाही आणि जनतेने ठरवल्याप्रमाणे हा निकाल अपेक्षित होता. हा सर्व निकाल जो मिळाला, यश मिळालं, हे चंद्रपूर वासियांनी ठरवून जो भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झाला, या महानगरपालिकेचं संपूर्ण वाटोळं केलं गेलं, त्याचा बदला जनतेने घेतला आणि महाविकास आघाडीला मी असं म्हणेन की काँग्रेस आणि मित्रपक्ष आमच्या जे बहुमत दिलं त्याबद्दल चंद्रपूर वासियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि चंद्रपूर वासियांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचे मनापासून धन्यवाद की आपण पुणे शहर या शहरावर काँग्रेसवर विश्वास ठेवला आणि घवघवीत असं यश दिलं. त्याबद्दल सर्व जनतेचे मी जाहीरपणे आभार व्यक्त करतो. सत्ता स्थापनेसाठी बघा, आमची नॅचरल युती होती पप्पू देशमुखांच्या बरोबर. पप्पू देशमुख धरून आता आमच्याकडे 3 आहेत. आमचे जवळचे काही आमच्या ज्यांना उमेदवारी नाकारली होती असे निवडून आलेले काँग्रेसचेच विचाराचे 2 माणसं आहेत. म्हणजेच आज आम्ही आता 32 वर पोहोचलो आहोत आणि उबाटांचे 6 आहेत. ते जर सोबत आले तर 32 आणि 6 38 आणि इतरही आमच्या सोबत संपर्कात आहेत. 40 ते 41 42 पर्यंत हा आकडा जाईल आणि निर्विवाद बहुमत आम्हाला प्राप्त होईल आणि विजय आपला सत्ता स्थापन करण्यामध्ये आजही अडचण नाही आणि उद्याही अडचण येणार नाही. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी म्हणजे उभाटा गटाशी बोलणी झाली आहे का तुमची? आमचं बोलणं झालं आहे. त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते मिरवणुकीत आहेत आणि त्यांच्यावर बसणार आम्ही. त्यांना सुद्धा आमच्या आग्रहाचं हे असणार आहे. आपण सर्व मिळून जे काही आमच्या आघाडीतले पक्ष होते महाराष्ट्रात त्या सगळ्यांना. चंद्रपुर से सी न्यूज संवाददाता अजय एस दुबे की रिपोर्ट। चुनाव परिणाम ने साफ कर दिया कि मतदाता अब जाति और प्रचार से ऊपर उठकर विकास और ईमानदारी को वोट दे रहे हैं। चंद्रपुर की जनता ने दिखा दिया कि कुर्सी अस्थायी नहीं, लेकिन उनका फैसला अंतिम होता है। अब सभी की निगाहें नई मनपा पर हैं, जो जनता की उम्मीदों पर खरा उतरने की जिम्मेदारी लेगी। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।